श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण एक खूप नाजूक पण तितकाच महत्वाचा विषय समजून घेणार आहोत. तूळ राशी आणि त्यांचं लग्न तुटण्यामागची संभाव्य कारण. आधी हे स्पष्ट सांगतो की हे कोणावर बोट दाखवणं नाही, हे ज्योतिषात दिसणारे काही स्वभाव गुण आणि त्यांचा नात्यावर होणारा परिणाम इतकंच. बघा, तूळ राशीचे लोक वाईट नसतात, उलट खूप चांगले, प्रेमळ, समजूतदार आणि नात्यांना जपणारे असतात. पण तरीही बऱ्याच वेळा आपण पाहतो की तूळ राशीच्या लोकांचे लग्न टिकायला कठीण जाते. आता इथे एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, लग्न तुटतं म्हणजे फक्त एकाच व्यक्तीची चूक असते असं नाही. नातं म्हणजे दोन लोक, दोन स्वभाव, दोन विचारसरणी आणि दोन अहंकार. पण ज्याप्रमाणे प्रत्येक राशीचा एक विशिष्ट स्वभाव असतो, तसाच तूळ राशीचाही काही खास स्वभाव असतो आणि तोच स्वभाव कधी कधी लग्नासाठी अडचणीचा ठरतो. आज आपण कारण शोधण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी बोलणार आहोत. कारण एक, सतत बॅलन्स ठेवण्याचा अतिरेक. तूळ राशीचा मूळ स्वभाव म्हणजे समतोल. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात काय होतं? तूळ राशीचा माणूस सतत सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या भावना, दुःख, अपेक्षा बाजूला ठेवतो. तसंही चालेल, ठीक आहे, तुला जसं हवं तसं कर असं म्हणत राहतो. पण समस्या इथे आहे, मनात साठत जातं. एक दिवस तेच सगळं स्फोटासारखं बाहेर पडतं आणि जोडीदाराला अचानक वाटतं, हा इतका बदलला कसा? लग्नात खोटा समतोल चालत नाही, कारण नातं टिकवायला प्रामाणिक संवाद लागतो. कारण दोन, निर्णय घेण्यात प्रचंड गोंधळ. तूळ राशीचा सगळ्यात मोठा स्वभाव दोष म्हणजे निर्णय न घेता येणं. लग्नात निर्णय खूप महत्वाचे असतात. घर कुठे घ्यायचं, आर्थिक नियोजन, मुलांचं भविष्य, नोकरीबद्दल, कुटुंबाबद्दल भूमिका. पण तूळ राशीचा माणूस थोडा विचार करू, आधी बघू, तुझं मत काय? हे सगळं सुरुवातीला गोड वाटतं, पण नंतर जोडीदाराला वाटतं, हा माणूस जबाबदारी घ्यायलाच घाबरतोय का? आणि इथूनच असंतोष सुरू होतो. कारण तीन, जोडीदारावर अवलंबून राहणे. तूळ राशीचे लोक एकटे राहायला फारसे मजबूत नसतात. त्यांना सहवास हवा, संवाद हवा, प्रेमाची खात्री हवी असते. पण लग्नात जोडीदारावर अति अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढतं. स्वतःची ओळख, मित्र, छंद मागे पडतात. जोडीदारावर सगळं टाकलं जातं आणि मग जोडीदार दमतो. त्याला वाटतं, मी तुझा पार्टनर आहे, पूर्ण आयुष्य नाही. ही गोष्ट नात्याला हळूहळू खाऊ लागते. कारण चार, भांडण टाळण्याची सवय. राशीचे लोक भांडण टाळतात. त्यांना शांतता हवी असते. पण समस्या काय आहे माहित आहे? जे बोलायला हवं ते न बोलणं, चुकीच्या गोष्टी सहन करणं, नंतर बघू म्हणत विषय दाबणं. आणि मग एक दिवस असा येतो, एक छोटस कारण आणि सगळ्या वर्षानुवर्ष दडलेल्या भावना बाहेर पडतात. तो स्फोट इतका मोठा असतो की लग्न सावरण्याची संधीच उरत नाही. कारण पाच, आकर्षणाला जास्त महत्व. तूळ राशीचा ग्रह शुक्र आहे, म्हणजे सौंदर्य, आकर्षण आणि चार्म. लग्नानंतर जोडीदाराकडून सतत रोमॅन्टिक वागणूक अपेक्षित असते. कौतुक नसेल तर दुखावणं, बाहेरचं आकर्षण लवकर जाणवणं. कधी कधी भावनिक दुर्लक्ष झालं, बाहेर कुणी जरा जास्त लक्ष दिलं, मन तिकडे वळायला वेळ लागत नाही. हे प्रत्यक्ष कृतीत उतरत नाही तरी संशय, गैरसमज, दुरावा निर्माण होतो. कारण सहा, मी चुकलोय हे मान्य करायला कठीण. तूळ राशीचे लोक स्वतःला न्यायप्रिय समजतात, पण कधी कधी ते स्वतःची चूक मान्य करत नाहीत. सगळं दोघांची चूक असं म्हणतात. स्पष्ट माफी मागायला अडखळतात. लग्नात मात्र कधीतरी एकाने झुकायलाच लागतं. स्पष्ट माफी हवी असते, इगो बाजूला ठेवावा लागतो. इथेच त्यांचा तणाव वाढतो. कारण सात, बाह्य हस्तक्षेपाला थांबवता न येणं. तूळ राशीचे लोक सल्ले ऐकतात. मित्र, नातेवाईकांचं मत मनावर घेतात. लोक काय म्हणतील याचा विचार करतात. पण लग्नात बाहेरच्या मतामुळे संभ्रम वाढतो. जोडीदाराला प्रायोरिटी कमी मिळते. नात्याऐवजी समाज महत्वाचा होतो आणि मग लग्न हळूहळू हातातून
निसटतं. कारण 8 अपेक्षा जास्त पण स्पष्टता कमी. तूळ राशीचे लोक प्रेमात परफेक्ट चित्र डोक्यात ठेवतात, पण ते बोलून दाखवत नाहीत. इतरांनी आपोआप समजून घ्यावं अशी अपेक्षा ठेवतात. जेव्हा ते होत नाही तर निराशा, तक्रारी, भावनिक अंतर आणि शेवटी तुटणं. कारण 9 स्वतःची ओळख हरवणं. लग्नानंतर अनेक तूळ राशीचे लोक पूर्णपणे जोडीदारात मिसळून जातात. स्वतःचं अस्तित्व विसरतात. नंतर आतून रिकामेपण जाणवतं आणि हे रिकामेपण चिडचिडीतपणा वाढवतं, नात्यावर दोष टाकतो, घटस्फोटाचा विचार मनात आणतो. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की तूळ राशीच्या लोकांनी लग्न वाचवण्यासाठी काय काय करायला हवं. 1. स्वतःच्या भावना स्पष्ट बोला. निर्णय घेण्याची सवय लावा. जोडीदाराला स्पेस द्या. भांडण टाळू नका. समजूतदार चर्चा करा. स्वतःचं अस्तित्व जपा. बाहेरच्या पेक्षा जोडीदाराला प्राधान्य द्या. परफेक्ट नाही तर खरं नातं स्वीकारा. शेवटचा संदेश लक्षात ठेवा. तूळ राशीचं लग्न तुटतं कारण ते वाईट लोक असतात म्हणून नाही, तर कारण ते खूप ऍडजस्ट करतात, खूप सहन करतात आणि खूप कमी बोलतात. वेळीच बोलणं, समजून घेतलं आणि स्वतःला हरवू दिलं नाही तर तूळ राशीचं लग्न खूप सुंदर, संतुलित आणि आयुष्यभर टिकणारं होऊ शकतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.